तर हाय सर्वांना, कशा आहात तुम्ही सर्वजण? म्हणत असताना बाबा हे काय, हिला काय येडबीड लागलं काय? तर आता वाजलेत बघा रात्रीचे 2:30 आणि आम्ही अचानक काय पहाटेचे 4 वाजले का? 4 वाजले. तर तुम्ही मला म्हणत असेल बाबा एवढ्या रात्रीचं काय करायला लागली. तर आम्ही सगळं म्हणजे जेवण वगैरे झाले तर घरी झोपायची तयारी चालू केली. तर घरी येऊन फोन आला, म्हणले अर्जंट गावाला निघा. मग काय सांगितलं नाही का मग निघा वगैरे म्हणून, फक्त या म्हणले गावाला सकाळपर्यंत, आताच्या आता निघा. मग आम्ही निघलो गावाला. पण साऱ्या वाटाने कसली झोप नाही दोघाला पण, कारण का त्यांनी काही सांगितलं नाही फोनवर घरच्यांनी, फक्त या म्हणून सांगितलं. काय या काही असं काहीच बोलले नाही. तर मग ह्यांना म्हणलं, लोखंडे साहेब कंटाळले होते, दिवसभर कामाला गेलेले होते. पण लोखंडे साहेबाला म्हणलं चला तरी पण जाऊ म्हणलं, एवढ्या रात्रीचा फोन केलाय म्हटल्यावर काहीतरी असणारच. आम्हाला फोन किती वाजता आलता ऋषी आपल्याला फोन? लोखंडे साहेब 11:30 आलता. 10ला ना, 10ला फोन आला. 10ला फोन आल्याच्या नंतर तिथून पुढे आम्ही अर्ध्या तासाने निघलो, अर्ध्या 1 तासाने निघलो असं नाही. आणि आता आणखीन आम्हाला जायला 7 वाजतील कंटिन्यू, कारण का आरोही गाडीत असल्यामुळे लोखंडे साहेबाला झोप कंट्रोल व्हाय नाही, मला पण व्हाय नाही. पण म्हणलं चला आता काय काम आहे काय नाही, एवढं लोडमध्ये आलो, एवढं टेन्शनमध्ये. तुम्ही असताना चेहरा तर हसरा दिसतोय. माझा चेहरा कायम तसाच असतो, हसराच असतो. कारण का हे माहीत नाही मला का बोलवलं ते. सऱ्या वाटाने आम्ही चहा सापडतोय, साधा चहा सुद्धा नाही आहे कुठं. सऱ्या वाटाने परेशान झाला. सापडला बाबा असला एक काय बघू दे का आधी. हे लोखंडे साहेबांनी काय घेतलं प्यायला? झोपच यायला लागली. हे असलं घेतलं प्यायला लोखंडे साहेबांनी. मला म्हणजे तुला पण प्यायचं का? म्हणलं नको बाबा, मी उलट्या करू करू बेजार झाले, मी कशाला असलं प्यायचं? जरा बाबा घाण तुमची. म्हणले दोघं जण म्हणले मला झोप जाते म्हणले ह्यानी. हो, झोप जाते कशाची? झोप कशाने जात नसते, शरीराला झोप लागते ती लागतेच. आणि ते प्यायल्याने मला किती उलट्या झाल्या, दांदा चिंदा. त्याने डबल मला उलट्या झाल्या, मग काय करायचं? ती बी खरी. हां, उगा डोक्याला ताण काही पण करायचं, उगा काही पण प्यायचं. ती एक प्रकारची दारूच असती. अरे दारू नसते. मग मी काय एवढा आहे काय? मग कशाला घ्यायचं तसलं? चहा प्यायचं सोडून चहा घेतला असता मी पण प्यायला असते ना. ते मला नाही आवडत. तर बघू आता सकाळी गेल्यावर कळण बघा आता कशाला बोलवलं काय. हाय असा व्यवस्थित आम्ही निघलो. सकाळ गेल्यावर आता कळण, जाऊन गेल्याशिवाय तर कळणार नाही आम्ही कशाला बोलवलं होतं त्यांनी म्हणून. तर फायनली पुढच्या ब्लॉगमध्ये बघा त्यांनी कशाला बोलवलं होतं, मी तुम्हाला नक्की सांगा.